इस न्यूज के प्रायोजक है RSM यूनिटी डेवलपर्स। सिर्फ 21,000 में बुक करें 1 BHK फ्लॅट, मजरेवाडी, सोलापूर। अक्षरशः आम्ही 3-3 वेळा नगरसेवक आणलेला आहे. त्या नगरसेवकांना बी माहिती आहे आम्ही आणलेला आहे. हे दुःख आहे. सीधा जाऊन भारतीय जनता पार्टीचा 30 तारखेला 7 वाजता मी जाळून घेणार. काय बोलून सांगू तुम्हाला, सांगा मी काय सांगू. मी अंबादास राम जाधव गेल्या अनेक वर्षापासून सेटलमेंट भागामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन जाणारा कार्यकर्ता म्हणजे मी. आणि त्या ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्याला जर ढावळ केलं या लोकांनी. आज आमच्या पाठीमागे माझे पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक असतील किंवा माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांनी आमच्या पाठीशी आहेत. त्यांनी म्हणतात इतर पक्षामध्ये आम्ही कुटुंब सोडून का दुसऱ्याच्या पक्षात जावं. जर आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणाने काम करणाऱ्याला जर न्याय नाही मिळाला तर मी स्वतः 1 लिटर पेट्रोल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर जाळून घेईन. अक्षरशः जाळून घेईन. मला वैताग आलेला. लोक विचारतात, हो बायको विचारते, लेकरं विचारतात, शेजार पाजार विचारतात, सगळे मित्र परिवार विचारते. मग मी काय त्यांना सांगू, काय सांगू त्यांना मी जाऊन. तुला सारखं ढवळा लागले, सारखं ढवळा लागले. कधी भीती आली तर भीतीचं आम्ही धर्म निभवणार. त्या कार्यकर्त्याला सुद्धा माहिती आहे भीतीमध्ये शिवसेना असणार, भारतीय जनता पार्टी असणार. शिवसेनेचं अक्षरशः आम्ही 3-3 वेळा नगरसेवक आणलेला आहे. त्या नगरसेवकांना बी माहिती आहे आम्ही आणलेला आहे. हे दुःख आहे. आम्हाला जर नाही नाकारलं तर 1 लिटर पेट्रोल घेणार मी गाडीत, सीधा जाऊन भारतीय जनता पार्टीचा 30 तारखेला 7 वाजता मी जाळून घेणार. हा आम्ही हो मी बी उमेदवार आहे. मी 22 मधून मी मागितलेलं आहे. 23 मधून मी ओपन मधून मागितलेलं आहे. मी नाही असं नाहीये, पण न्याय द्या. निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय द्या. जे काम केलं त्याला न्याय द्या. काय बोलून सांगू तुम्हाला, सांगा मी काय सांगू. काय केलं नाही आज कोणाला माहित नाही. सगळे आमदार खासदारांना माहिती मी काम केलंय. हा मोदी साहेब ज्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस सोलापूरला आल्यानंतर मी त्यांच्यासोबत 8 तास होतो. माझ्याकडे फोटो आहेत, माझ्या घरी या, मी दाखवतो तुम्हाला सगळं मी काय काम केलं. काय नाही, सगळं भांडे कुंडे विकले मी माझे सायकल विकलेलं आहे. बोला जरा बोला.